स्वातंत्र्य दिनानिमित्त लोकहित मंचचा स्तुती उपक्रम, मनपा आयुक्त व अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या हस्ते बेघरांना जिलेबी वाटप. गोरगरीब बेघर लोकांची सेवा हीच खरी देशसेवा. मनपा आयुक्त संजिता महापात्र. सांगलीतील विविध नागरी समस्या आणि लोकप्रश्नांवर सातत्याने आवाज उठवणाऱ्या लोकहित मंच च्या वतीने भारतीय स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून एक सामाजिक उपक्रम राबवण्यात आला. संस्थापक अध्यक्ष मनोज भिसे यांच्या नेतृत्वाखाली सांगलीतील बेघर निवारा केंद्रात सांगली, मिरज, कुपवाड शहर महानगरपालिकेच्या आयुक्त संजिता महापात्र, अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारुकर आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत बेघरांना जिलेबी वाटप करण्यात आले. याप्रसंगी बोलताना मनपा आयुक्त संजिता महापात्र म्हणाल्या, समाजाने एकाकी पाडलेल्या व उपेक्षित घटक असलेल्या बेघर बांधवांना सणासुदीच्या व उत्सवाच्या आनंदात सहभागी करून घेणे ही अत्यंत कौतुकास्पद बाब आहे. लोकहित मंचच्या वतीने मनोज भिसे यांनी राबवलेला हा उपक्रम खऱ्या अर्थाने स्तुत्य आहे. बेघर निवारा केंद्रात आवश्यक असणाऱ्या उर्वरित सर्व मूलभूत सोयी सुविधा येत्या काळात महानगरपालिकेच्या माध्यमातून तातडीने पुरवल्या जातील, असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. तसेच बेघर निवारा केंद्राच्या माध्यमातून केली जाणारी हीच खरी देशसेवा असल्याचेही त्यांनी नमूद केले. या कार्यक्रमास लोकहित मंचचे संस्थापक अध्यक्ष मनोज भिसे, उपाध्यक्ष शिवाजीराव पाटील, बेघर निवारा केंद्राचे संचालक मुस्तफा मुजावर, मुस्लिम मावळा प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुलतान मुलानी, सागर खंडागळे, सिद्धार्थ खंडागळे आदी मान्यवर उपस्थित होते. सम्यक महाराष्ट्र न्यूजसाठी प्रमोद चिनके. अशाच ताज्या आणि नवनवीन बातम्यांसाठी आमच्या चॅनेलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. नमस्कार. आज मुस्तफाजींच्या सोबत आज आपण बेघर केंद्राला मी भेट दिली. स्वतंत्र दिवस निमित्ताने सर्वांना इथे त्याच्या पण त्यांना काय परिस्थिती आहेत, कसं परिस्थितीमध्ये सर्व लोक राहत आहेत, त्या अनुषंगाने पाहणी पण करण्यात आलं. वॉशरूमचा एक मोठा प्रश्न त्यांचा इथे उद्भवलेला आहे आणि ड्रेनेजचा पण आहे. त्या अनुषंगाने मी आज पाहणी केलेली आहे. पुढच्या काळात त्यांच्यासोबत बसून आपण चर्चा करून यामध्ये कसं आपण सुधारणा करू शकतो आणि काय फंडिंग देऊन हे सर्व दुरुस्ती करून त्यांना देता येईल त्याच्यासाठी आपण नक्की नियोजन करूया. खूप चांगलं कामं इथे होतं आहे. NGO मार्फत इतके लोकांना त्यांची काळजी घेणं, त्यांना दिवसभर बघणं, त्यांना दिवसभर सांभाळणं ही खूप मोठी बाब आहे आणि त्याच्यासाठी मी NGOच्या मुस्तफाजींच्या खरोखर आणि त्यांच्या पूर्ण परिवारचं खूप खूप शुभेच्छा देते आणि मनापासून त्यांना धन्यवाद म्हणते. थँक्यू.